राजकारणामध्ये वय महत्वाचं असतं की व्हिजन? हा प्रश्न भारतात अनेकदा विचारला गेला, पण गेल्या काही वर्षात एका तरुण चेहऱ्याने हा प्रश्न पुन्हा चर्चेत आणला. टीव्ही डिबेटमध्ये आक्रमकपणे बाजू मांडणारा एक तरुण काही वर्षातच राज्यसभेपर्यंत पोहोचतो. राष्ट्रीय मीडियाचा कायम चर्चेतला चेहरा देखील बनतो आणि सत्ता, रणनीती, महत्वाकांक्षा याचं नवीन समीकरण देखील तयार करतो. हा प्रवास आहे राज्यसभा खासदार राघव चड्डा यांचा. पण ही कथा फक्त एका तरुण नेत्याच्या यशाची नाहीये, तर ती आहे आपल्या भारतात बदलत चाललेल्या राजकारणाची. जिथे जमिनीवरील सभा जितक्या महत्वाच्या आहेत, तितकीच महत्वाची आहे टीव्हीवरील आणि त्याचबरोबर ती सोशल मीडियावरील उपस्थिती. जिथे विचारधारा असते, पण त्याहून जास्त महत्वाची असते ती म्हणजे पब्लिक इमेज. आणि म्हणूनच आज आपण फक्त राघव चड्डा नावाच्या नेत्याबद्दल बोलणार नाहीये, तर समजून घेणार आहोत त्या नव्या राजकीय मॉडेलला, जे आजच्या तरुण भारताला आकर्षित करतं आणि त्याचबरोबर ती पारंपरिक राजकारणाला देखील आव्हान देतं. नमस्कार, मी सायली नलवडे कविटकर आणि आपण पाहताय विश्लेषण वाईब. 11 नोव्हेंबर 1988 रोजी दिल्लीमध्ये जन्मलेल्या राघव चड्डा यांनी अत्यंत शिक्षित आणि कॉर्पोरेट पार्श्वभूमीमधून राजकारणामध्ये प्रवेश केला. दिल्ली युनिव्हर्सिटीतून शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्येही अभ्यास केला. ते पेशाने चार्टर्ड अकाउंटंट बनले आणि डिलॉइट सारख्या मोठ्या नामांकित कंपनीमध्ये काम करू लागले. म्हणजेच त्यांच्याकडे सुरक्षित करिअर, उच्च पगार आणि स्थिर आयुष्य होतं. पण 2011 मध्ये देशात भ्रष्टाचार विरोधात मोठं आंदोलन उभं राहिलं आणि अण्णा हजारे यांच्या इंडिया अगेन्स्ट करप्शन आंदोलनाने हजारो तरुणांप्रमाणेच राघव चड्डा यांनाही प्रभावित केलं. इथेच त्यांची भेट ही अरविंद केजरीवाल यांच्याशी झाली आणि पुढे आम आदमी पार्टीचा जन्म देखील झाला. आम आदमी पार्टीच्या सुरुवातीच्या काळामध्ये राघव चड्डा हे पक्षामागचं ब्रेन मानले जात होते. ते रस्त्यावरच्या आंदोलनांपेक्षा डेटा, स्ट्रॅटर्जी, आकडेवारी आणि कायदेशीर फ्रेमवर्कवरती जास्त विश्वास ठेवणारे नेते होते. पक्षाच्या मॅनिफेस्टो ड्राफ्टिंगमध्ये, फंड मॅनेजमेंटमध्ये, मीडिया स्ट्रॅटर्जीमध्ये आणि निवडणूक नियोजनात त्यांचा मोठा वाटा होता. विशेष म्हणजे वयाच्या अवघ्या 26व्या वर्षी ते आम आदमी पार्टीचे राष्ट्रीय खजिनदार बनले आणि पक्षाचा टेक्नोक्रॅट चेहरा म्हणून ओळखले जाऊ लागले. राघव चड्डा यांची खरी लोकप्रियता ही टीव्ही डिबेट्समुळे वाढली. शांत पण आक्रमक शैली, आकडेवारीसह बोलण्याची सवय, विरोधकांवरती थेट हल्ला आणि सोशल मीडियासाठी योग्य असणारे क्लिप्स, यामुळे ते युवा वर्गात वेगाने लोकप्रिय झाले. त्या काळात आम आदमी पार्टीमध्ये आंदोलनवादी आणि आधुनिक कॉर्पोरेट विचारसरणीचे असे दोन प्रवाह दिसत होते आणि राघव चड्डा हे दुसऱ्या प्रकारचं प्रतिनिधित्व करत होते. 2020 मध्ये त्यांनी दिल्लीतील राजेंद्र नगर मतदारसंघातून विधानसभा निवडणूक जिंकली आणि दिल्ली जल बोर्डाचे उपाध्यक्ष म्हणून काम सुरू केले. हे काम करताना त्यांनी पाणी व्यवस्थापन, बिलिंग आणि त्याचबरोबर ती शहरी सुविधांच्या मुद्द्यावरती सक्रिय भूमिका घेतली. जरी विरोधकांनी त्यांच्या कामावरती टीका केली, तरीही आम आदमी पार्टीने त्यांना भविष्यातला राष्ट्रीय चेहरा म्हणून प्रोजेक्ट केलं. पण त्यांच्या राजकीय करिअरमधला सर्वात महत्वाचा टप्पा ठरला तो म्हणजे 2022चा पंजाब विधानसभा विजय. भगवंत मान यांच्या नेतृत्वाखाली आम आदमी पार्टीने पंजाबमध्ये ऐतिहासिक विजय मिळवला आणि या विजयामागे रणनीतिक स्तरावरती राघव चड्डा यांचा मोठा वाटा मानला गेला. ते पंजाब निवडणुकीचे सहप्रभारी होते आणि उमेदवार निवड, प्रचार रणनीती, सोशल मीडिया, मेसेजिंग आणि दिल्ली मॉडेलचं प्रेझेंटेशन या सगळ्यामध्ये त्यांनी महत्वाची भूमिका बजावली होती. याच यशानंतर त्यांना पंजाबमधून राज्यसभेत पाठवण्यात देखील आलं आणि अवघ्या 33व्या वर्षी ते राज्यसभा सदस्य झाले. संसदेमध्ये त्यांनी महागाई, युवकांचे प्रश्न, डिजिटल इकॉनॉमी, विमान तिकीट दर, मोबाईल रिचार्ज आणि शहरी व्यवस्थापनासारखे अतिशय महत्त्वाचे आणि देशातील प्रत्येक नागरिकाशी निगडीत असे विषय देखील मांडले. पण 2025 नंतर आम आदमी पार्टीमध्ये अंतर्गत मतभेद वाढल्याच्या चर्चा देखील सुरू झाल्या. दिल्लीतील सत्ता गमावल्यानंतर पक्षात अस्वस्थता वाढत होती. काही नेत्यांना असं वाटत होतं की पक्षाचं मूळ हे आंदोलनवादी स्वरूप संपत चाललेलं आहे, तर काहींना वाटत होतं की निर्णय प्रक्रिया अतिशय केंद्रीकृत झाली आहे. याच काळामध्ये राघव चड्डा हे पक्षाच्या मुख्य कार्यक्रमांपासून काहीसे दूर दिसू लागले. सोशल मीडियावरती त्यांची उपस्थिती देखील कमी झाली आणि काही मोठ्या घटनांवरती त्यांनी स्वतः मौन बाळगलं. मग अचानक एप्रिल 2026 मध्ये राजकीय भूकंप झाला. 24 एप्रिल 2026 रोजी राघव चड्डा यांनी आम आदमी पार्टी सोडून भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला. त्यांच्यासोबत आपचे अनेक राज्यसभा खासदारही भाजपमध्ये गेले आणि या निर्णयामुळे राष्ट्रीय राजकारणात मोठी खळबळ उडाली.
पक्ष सोडताना त्यांनी मी योग्य माणूस होतो पण चुकीच्या पक्षात होतो असं वक्तव्य केलं आणि पक्षातील टॉक्सिक वर्क इन्व्हॉल्वमेंट, त्याचबरोबर ती पारदर्शकतेचा अभाव यासारखी त्यांनी कारणं दिली. या वक्तव्यामुळे आम आदमी पार्टीचे समर्थक एकीकडे संतापले तर दुसरीकडे भाजप समर्थकांनी त्यांचं जोरदार स्वागत केलं. विशेष म्हणजे भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर काही दिवसांमध्येच त्यांची राज्यसभेच्या पिटिशन कमिटीच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. यामुळे भाजप त्यांना फक्त आयात केलेला नेता म्हणून पाहत नसून भविष्यातील संसदीय आणि धोरणात्मक चेहरा म्हणून देखील तयार करत असल्याचं आता स्पष्ट झालेलं आहे. राजकीय विश्लेषकांच्या मते भाजपला शहरी, इंग्रजी भाषा बोलणारा, पॉलिसी ओरिएंटेड आणि युवा वर्गाला अपील करणारा चेहरा हवा होता आणि राघव चड्डा त्या सगळ्या निकषांमध्ये बसतात. मात्र इथे एक मोठा प्रश्न उभा राहतो. हा विचारधारेचा बदल होता की राजकीय करिअर वाचवण्याचा निर्णय? कारण ज्या भाजपवरती ते पूर्वी कठोर टीका करत होते त्याच पक्षात जाणं हे अनेकांना विरोधाभासी वाटलं. सोशल मीडियावरती काहींनी त्यांना व्यावहारिक राजकारणी देखील म्हटलं तर काहींनी संधी साधून नेता असा आरोप देखील केला. राघव चड्डा यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचं झालं तर बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा सोबत त्यांचं लग्नही मोठ्या चर्चेत राहिलं आणि त्यामुळे त्यांच्या सार्वजनिक प्रतिमेला ग्लॅमरचा टच देखील मिळाला. मित्रांनो, राघव चड्डा यांची कथा ही फक्त एका पक्ष बदलाची कथा नाहीये. ती आधुनिक भारतीय राजकारणातील बदलत्या समीकरणांची कथा आहे. आज विचारधारा, प्रतिमा, सोशल मीडिया, पॉलिटिकल मार्केटिंग आणि वैयक्तिक महत्वाकांक्षा हे सगळं एकत्र येऊन नेत्याचं करिअर ठरवत आहे. एकेकाळी भ्रष्टाचार विरोधी आंदोलनामधून आलेला तरुण नेता हा आज देशातील सर्वात मोठ्या पक्षाचा भाग बनलेला आहे. हा प्रवास आदर्शवादातून व्यवहारवादाकडे जाणारा आहे का, की भारतीय राजकारणामधील अपरिहार्य उत्क्रांती आहे, हे येणारा काळच ठरवेल. पण एक गोष्ट मात्र निश्चित आहे, राघव चड्डा हे पुढच्या दशकांमध्ये भारतीय राजकारणातील अत्यंत प्रभावशाली चेहऱ्यांपैकी एक असू शकतात. मंडळी, तुम्हाला काय वाटतं? राघव चड्डा यांचा भाजपमध्ये जाण्याचा निर्णय योग्य होता का, की त्यांनी आम आदमी पार्टीच्या मूळ विचारधारेला धोका दिला? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. धन्यवाद. जय हिंद.